हेच ते बाबा आहेत आणि याच ते आई आहेत. त्या दिवशी मी यांना भेटलो होतो, त्याच्या लक्षात नाही आता. खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं यांना मला भेटून. बाबा तुम्हाला मुलं नाही आणि मुलगा पण नाही, मुलगी पण नाही, मग तुम्ही दोघंच? मग तुम्ही दोघंच असं फिरता? तुमचं घर आहे ना? मला राहायची व्यवस्था आहे ना? नक्की. यांना राहायची व्यवस्था आहे आणि मला हे खूप बरं वाटलं ऐकून की बाबा तुम्हाला नक्की राहायची सोय आहे ना? आहे ना. मला त्या दिवशी मी तुम्हाला भेटलो ना, मला खूप वाईट वाटलं. मी म्हटलं दोघं जण फिरतायत, मुलं आहेत की नाही काय. हा नाही, कधी कधी काय होतं, मुलं लक्ष देत नाही काय आई वडिलांवरती. मग तुम्ही दोघंच राहता? मित्रांनो, आजी आजोबांचं घर आहे, त्याच्यामुळं काळजी करण्याचं कारण नाहीये. मी त्यांना भेटलोय, त्यांच्याशी बोललोय वैयक्तिक. आता त्या दिवशी मी भेटलो होतो पण बाबा बोलायला तयार नव्हते, त्याच्यामुळे कदाचित आता बाबा बोललेत माझ्याशी. व्यवस्थित आता तुम्ही दोघे? आता तुम्ही काय खाणार मला सांगा, मी तुम्हाला घेऊन येतो. तुम्हाला काय आणू खायला मला सांगा. त्या दिवशी मी तुम्हाला दिलं, तुमच्या लक्षात नाहीये. या बाबांना भेटून मला खरंच मनापासून आनंद झाला. मित्रांनो, यांचं घर आहे. बाबा नक्की घर आहे ना? नाही तर राहायची सोय करतो मी तुमची. आहे ना? यांची राहायची सोय आहे बाबांची आणि आईची, त्यामुळं काळजी घ्या तुम्ही. बाबा तुम्ही पण काळजी घ्या. हा, तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला, खरंच खूप आनंद झाला. तुमची काळजी घ्या. मी येत राहीन इकडे, तुम्हाला भेटत राहीन नेहमी. ठीक आहे, चला. मित्रांनो, आजी आजोबांचं घर आहे, त्यामुळे काळजी करू नका. नसेल तर मी सोय केली असती. मग तुम्ही असं राऊंड मारता? राऊंड मारता ना? मी तुम्हाला 3 दिवसापासून शोधतोय, तुम्ही आज भेटलात मला. हा, अच्छा ठीक आहे. मी तुम्हाला भेटत राहीन, अधूनमधून भेटत राहीन तुम्हाला. हा, कुठे राहिला तुम्ही? हा, अच्छा. तिकडे तुम्हाला खायला आणू काय? हा, नको ना? जा मग सांभाळून. हो, जा जा. मित्रांनो, बाबा आणि आईंचं घर आहे, त्याच्यामुळे काळजी नका करू. जा सांभाळून ना बाबा, जा. खूप बरं वाटलं यांना भेटून. मी 3 दिवसांनी भेटत होतो. मला म्हणजे सांगू नाही शकत मी, मला किती आनंद झाला. मला वाटलं यांना आई मुलं नसतील म्हणून, पण त्या दिवशी यांच्याशी बोललो मी, पण बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते बाबा. ते म्हणतात की मला मुलं नाही आहेत, दोघंच आहेत आम्ही. त्यांचं घर आहे. घर नसतं तर आपण आश्रममध्ये व्यवस्था केली असती. आज मी स्वतः आश्रममध्ये गेलो होतो, काही प्रोसिजर आहेत त्या सगळ्या विचारून आलो आणि आज ते मला भेटलेत. त्यामुळे त्यांचं घर आहे आणि मी त्यांना अधूनमधून भेटत राहील. त्यामुळे काळजी ना करू. आपण सपोर्ट दिलात, प्रेम दिलात, त्याच्याबद्दल खरंच मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद मित्रांनो.